प्रभु का नाम महिमा हो। परमेश्वराच्या नावाचा गौरव असो। आज हमारा चिंता विषय के लिए हम लोग उत्पत्ति का किताब 19 अध्याय का 17 वचन पढ़ेंगे। आपण आहे उत्पत्तीचं 19वा अध्यायाचं 17वा वचनाकडे वळूया। माइक में पढ़ो। इस पहाड़ पर भाग जाना, नहीं तो तू भी भस्म हो जाएगा। के उन पर मागे पाहू नको, खोऱ्यात खोटे थांबू नको, डोंगराकडे पळ काढ, नाही तर तुझा संहार होईल। प्रभु का नाम महिमा हो। परमेश्वराच्या नावाचा गौरव असो। ये वचन बहुत सारे लोगों को मालूम होने वाला वचन हो सकता हे जे है। वचन आहे ते कित्येक लोकांना वचन माहीत असणार। नाश होने से हम कैसे बच सकता है करके आज हम लोग देखेंगे। नाश होण्याकडे आपण कसं वाचणार हे आपण पाहणार आहे। परमेश्वर इंसान को बचाने का जब युक्ति करता है, परमेश्वर ये का खुद बात करता, न ये तो स्वर्गदूतों के द्वारा बात करता, न ये तो अपने सेवकों के द्वारा बात करता है। परमेश्वराला जर कोणाला वाचवायचं असेल तो स्वतः बोलतो, नाही तर त्याचे दूताद्वारे परमेश्वर बोलतो, नाही तर त्याच्या संताद्वारे तो आपल्यासोबत बोलतो। परमेश्वर का वाणी को जो लोग सुनेगा और मानेगा वही बच सकेगा। जे परमेश्वराचा वचन ऐकतात व त्याच्या वाणीला ऐकतात तेच फक्त वाचू शकतात। यहाँ पर सोदोम और गोमोरा देश को नाश करने से पहले लूत को बचाया, उस घटना का बारे में लिखा है। इथे सोदोम व गमोरा नाश होण्याच्या पहिले लूतला कसं वाचवलं त्याबद्दल इथे आपण वाचणार आहे। लूत को परमेश्वर बचाने का एक कारण अब्राहम को परमेश्वर याद किया और अब्राहम को याद करके लूत को बचाया करके हम देखते। जर लूतला वाचवण्याचा जो उद्देश होता ते असा होता की अब्राहमाला पाहून परमेश्वराने लूताला वाचवले। उत्पत्ति का किताब 19 अध्याय का 29 वचन पढ़ते समय जेव्हा उत्पत्तीचं 19व्या 29व्या वचनाकडे आपण पाहतो, परमेश्वर अब्राहम को याद किया और लूत को बचाया करके देखते। परमेश्वराने अब्राहमाला आठवण केली व लूतला परमेश्वराने वाचवले। या प्रकारे देवाने त्या तळवटीतील नगरांचा नाश केला। त्यावेळी देवाने अब्राहमाची आठवण केली आणि लोत राहत होता तेथल्या नगरांचा नाश करीत वेळी लोताला त्या नाशातून वाचविले। और ऐसा हुआ कि जब परमेश्वर ने इस तराई के नगरों को जिनमें लूत रहता था उल्ट पुल्ट कर नाश किया, तब उसने इब्राहिम को याद करके लूत को उस घटना से बचा लिया। प्रभु का नाम महिमा हो। परमेश्वराच्या नावाचा गौरव असो। तब यहाँ पर अब्राहम को याद किया और लूत को बचाया करके लिखा। इथे असं लिहिलं आहे की अब्राहमाला आठवण केले व लोटाला परमेश्वराने वाचवले। आज का दिन हम देखने से बच्चे, अच्छे माँ बाप का बच्चे लोग नाश की ओर बढ़ते जाते हुए हम देखते। आताच्या जगामध्ये आपण पाहिले तर चांगल्या आईबापांची मुले पण नाशाकडे वळत आहे। ना माँ बाप का बात मानते, ना बुजुर्ग लोगों का बात ना मानते, ना सेवकों का बात मानते। ते नाही तर त्यांच्या आईबापांचं जे आज्ञा पालन करतात किंवा सेवकांचं, नाही तर वृद्धांचंही आज्ञा पालन करतात। माँ बाप ये सोच में पड़ा क्या करूं क्या नहीं करूं। आई बाप अशा चिंतेत पडले आहे की आम्ही काय करायचे व काय नाही। लेकिन यहाँ पर अब्राहम को परमेश्वर याद करके सोदोम में रहा लूत को परमेश्वर बचाया करके हम पढ़ते। परंतु इथे आपण असं वाचतो की अब्राहमाला आठवण करून परमेश्वराने लोटाला वाचवले। ये अब्राहम को परमेश्वर क्यों याद किया? यह अब्राहमाला परमेश्वराने आठवण का केले? जब परमेश्वर अब्राहम से ये सोदोम का नाश का बारे में बात किया, अब्राहम परमेश्वर से प्रार्थना करने लगा। जेव्हा परमेश्वराने अब्राहमाला सोदोम व गमोराबद्दल सांगितले त्यावेळी अब्राहम त्याच्यासाठी प्रार्थना करू लागला। प्रभु का नाम महिमा हो। परमेश्वराच्या नावाची गौरव असो। तब इससे हमको पता चलता है कि जो प्रार्थना करता है उसको परमेश्वर याद करेगा और जो लोग नाश होने वाला है उसको परमेश्वर उनको याद करके बचाता है। असं आपण इथे वाचतो की परमेश्वर जे प्रार्थना करतात त्यांना आठवण करतात, व जे नाश होणार आहे त्यांचे जे प्रार्थना करतात ते पण ते वाचतात। आपका परिवार में, आपका खानदान में कई लोग उद्धार नहीं पाए होंगे, वे लोग नाशवान एक जिंदगी जी रहे होंगे, लेकिन आप प्रार्थना करने से बसे परमेश्वर उसके वक्त पर परमेश्वर स्वर्गदूतों को भेजेगा या उसका दासों को भेजेगा या परमेश्वर खुद उनसे बात करेगा और उनको बचाएगा। तुमच्या कुटुंबामध्ये पण काही लोक तारण पावले नसतील, परंतु तुमच्या दारणाद्वारे परमेश्वर जे नाश होणारे जे आत्मा आहे त्यांना वाचवणार। हम लोग और एक जगह पर पढ़ते समय वहां पर भी नाश का बारे में देखते हैं, लेकिन वहां पर परमेश्वर खुद बात करते हुए बचाते हुए देखते हैं। आपण आता असं बघतो की आता आपण वचन वाचणार आहे, तिथे असं लिहिलं आहे की परमेश्वर त्यांना वाचवतो, पण परमेश्वरच त्यांना तिथे येऊन वाचवतो। परमेश्वर का अनुग्रह का दृष्टि जब होता है तब परमेश्वर बचाने का
आयोजन नहीं है तो योजना करता है। जेव्हा परमेश्वर त्याची कृपा योजितो तेव्हाच तो त्याला वाचवण्याचं जे आहे योग्य करतो. उत्पत्ति का किताब 6 अध्याय का 8 वचन पढ़ते समय वहां नूह का बारे में पढ़ते हैं। उत्पत्ती 6 अध्याय याचा 8व्या वचनाकडे आपण लुटाच्या वयात वाचतो. नूह का बारे में पढ़ते। नोहाच्या बारेमध्ये वाचतो. नूह के ऊपर परमेश्वर का अनुग्रह का दृष्टि हुआ। नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. पढ़िए वचन। परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. परंतु यहोवा की अनुग्रह की दृष्टि नूह पर बनी रही. यहाँ पर परमेश्वर का अनुग्रह का दृष्टि नूह पर हुआ। इथे परमेश्वराची कृपा दृष्टी नोहावर झाली. इसका कारण दूसरों का प्रार्थना नहीं, नूह धर्मी व्यक्ति था करके बाइबल में पढ़ते। इथे दुसऱ्याचे प्रार्थनेचं कारण नाही, पण जो नोहा होता तो स्वतःच प्रार्थना करत होता. नूह धर्मी व्यक्ति था। नोहा होता तो धर्मी व्यक्ती होता. 9 वचन पढ़ते समय उस बात को हम देखते हैं। 9वा वचन वाचल्यावरती आपण असं बघतो, नूह धर्मी पुरुष था। नोहा जो तो धर्मी व्यक्ती होता. पढ़िए वचन। नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळाच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. नूह की वंशावली यह है, नूह धर्मी पुरुष और अपने समय के लोगों में खरा था और नूह परमेश्वर ही के साथ साथ चलता रहा. परमेश्वर के साथ चलता था नूह ने। जो नोहा होता तो परमेश्वराचा संगती चालत असे. तब परमेश्वर नूह से बात करके नूह संसार के साथ नाश नहीं होने के लिए क्या करना है करके उसको चिताया। जेव्हा हा संसार नाश होणार होता त्याच्या पहिले परमेश्वराने त्याला कसं वाचवायचं ह्याबद्दल परमेश्वराने त्यासोबत बोलला. लेकिन परमेश्वर जैसा बोलता वैसे करेगा तभी इंसान बच सकते। वो अपना बुद्धि से वो बच नहीं सकता। जेव्हा परमेश्वर सांगतो त्याप्रमाणे वागल्यावर परमेश्वर त्यांना वाचवतो, तर स्वबळाच्या न्यायाने परमेश्वर वाचू शकत नाही. वहां पर परमेश्वर नूह से कहा जहाज बनाने को। परमेश्वर का कहने के मुताबिक नूह ने जहाज भी बनाया। परमेश्वराने त्याला सांगितलं की जहाज बनव. परमेश्वर नोहाने त्याच्या आज्ञा मानून जहाज पण बनवली. 22वां वचन पढ़ते समय 6:22 में लिखा, जैसा परमेश्वर ने कहा वैसा नूह ने किया। जसं 22 मध्ये असं म्हटलं की जसं परमेश्वराने म्हटलं तसं नोहाने पण केलं. पढ़िए। नोहाने तसे केलं. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. परमेश्वर की इस आज्ञा के अनुसार नूह ने किया. परमेश्वर का इस आज्ञा के अनुसार नूह ने किया। परमेश्वराच्या आज्ञानुसार नोहाने ते केलं. यहाँ पर हम लोग शुरुआत में पढ़ा हुआ वचन में हम लोग लूत का बारे में देखा था। आपण सुरुवातीच्या वचनामध्ये लोटाच्या बारेमध्ये वाचलं होतं. जब परमेश्वर उनको छुड़ाने का निर्णय लिया तब परमेश्वर स्वर्गदूतों को भेजकर लूत से बात किया। जेव्हा परमेश्वराने लोटाला सोडवायचा असेल त्यावेळी परमेश्वराने दूतांसोबत बोलला. परमेश्वर ने दूत को भेजकर लूत से 4 बातें कहा। परमेश्वराने देवदूतांना पाठवून लोट सोबत 4 गोष्टीचं बोललं. उसका बारे में हम लोग थोड़ा आज देखेंगे। त्यावेळेस आपण आता 4 बारेमध्ये आपण वाचूया. सबसे पहले कहा प्राण लेकर भाग जा। सगळ्यात पहिले म्हटलं आपला प्राण घेऊन तू पळून जा. उसके बाद कहा पीछे मुड़ के नहीं देखना चाहिए। त्याच्यानंतर त्याने म्हटलं की तुम्ही मागे वळून पाहू नका. तीसरा बात कहा तराई भर में कहीं भी रुकना नहीं। आणि त्यांनी सांगितलं तिसऱ्या वेळेस की खोऱ्यामध्ये असं पाहून पळू नका. चौथा बात बोला पहाड़ में भाग जा। आणि चौथं सांगितलं की ते पर्वतावर पळून जा. प्रभु का नाम महिमा हो। परमेश्वराच्या नावाची गौरव असो. आज ये 4 बातों पर थोड़ा देर हम लोग ध्यान करेंगे। या 4 गोष्टींकडे आपण थोडा वेळ मनन करूया. हम लोग इस जगत में हम लोग भागने के एक अनुभव में रहने से ही हम लोग पाप से बच सकते। आपण या जगामध्ये आपण पळून जाण्याचा अर्थ म्हणजे पापापासून वाचतो. बाइबल में हम पढ़ते समय बहुत सारे लोगों का बारे में देखते हैं वे लोग भाग गया करके। शास्त्रामध्ये असं पण वाचतो की काही लोक असे पळून गेले. हम लोग किस बात से भागना है करके भी हम लोग देखना है। आपण कोणत्या गोष्टीसाठी पळून जायला पाहिजे हे आपण बघितलं हम लोग पाहिजे. सबसे पहले देखा कि सोदोम को छोड़ के भागो करके कहा गया। सगळ्यात पहिले आपण असं बघितलं की सोदोमला सोडून तुम्ही पळून जा. प्रभु का नाम महिमा हो। परमेश्वराच्या नावाची गौरव असो. हमारा जिंदगी में सोदोम का पाप से भागना चाहिए। आपल्या जीवनामध्ये पण सोदोमचे जे पाप आहे त्यापासून आपण पळून गेलं पाहिजे. क्या है सोदोम का पाप? सोदोमचं पाप काय आहे? हम लोग इस जगत में पाप भरा हुआ जगत में रहते हैं, लेकिन ये पाप को छोड़कर हम एक भागने का अनुभव में रहना चाहिए। या जगामध्ये आपण राहत असताना हे जे पाप आहे त्यापासून आपण पळून गेलो पाहिजे.
एस्केल का किताब 16 अध्याय में हम पढ़ते समय एस्केलचा आपण 16 अध्यायामध्ये वाचूया. 16 का 49 वचन में हम देखते समय सोदोम का पाप का बारे में हम पढ़ते हैं. जे आहे 16 अध्यायाचा 39 वचनामध्ये आपण 29 नहीं, पाहूया. 49 वचनाकडे आपण पाहूया. देख तेरी बहन सदोम का अधर्म यह था कि वह अपनी पुत्रियों सहित घमंड करती, पेट भर भर के खाती और सुख चैन से रहती थी और दीन दरिद्र को न संभालती थी. पहा, तुझी बहीण सदोम हिचे पाप येणेप्रमाणे होते. गर्व, अनाची विपुलता व ऐश आराम ही तिला व तिच्या कन्यांना होती. दरिद्री व गरजवत यास तिने हात दिला नाही. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराची नावाची स्तुती असो. यहाँ पर सोदोम का पाप का बारे में लिखा. इथे सोदोमच्या पापाबद्दल सांगितले आहे. सबसे पहले सोदोम का पाप था कि वो घमंड करती थी. इथे सगळ्यात पहिले पाप होतं म्हणजे ते आहे गर्व करत होते. हमारा जिंदगी में परमेश्वर हमें कैसा बनाया ये बातों को इंसान भूल कर एक जिंदगी बिताने का समय है आज का दिन. जे आहे परमेश्वराने आपल्याला मानवाला कोणत्या उद्देशाने आपल्याला निर्माण केलं ते आपण जे आहे हे करतात. परमेश्वर किस चीज से इंसान को बनाया वो बातें इंसान भूल चुका है. परमेश्वराने कोणत्या गोष्टीने मानवाला तयार केलं ते विसरून जातात. इंसान को परमेश्वर मिट्टी से बनाया. परमेश्वराने मानवाला मातीने निर्माण केले. लेकिन आज इंसान मुझको मिट्टी से परमेश्वर बनाया करके मानने को तैयार नहीं है. परंतु आज मानव जाती परमेश्वराने मातीने आम्हाला निर्माण केले ह्यावर विश्वास ठेवत नाही. परमेश्वर उनको आशीष करके हाथ का कामों को आशीष करके कुछ धन दौलत देते समय इंसान अपने आप को भूल कर एक जिंदगी बिताते. परमेश्वर त्यांना आशीर्वाद देतो, धन दौलत देतो, परंतु ते परमेश्वराला त्यावेळेस विसरतात. वो अपने जिंदगी में कई घमंड के साथ जीवन बिताते. ते त्यांच्या जीवनामध्ये गर्विष्ठपणाने ते वागतात. जब पैसा आता है पैसा का घमंड हो जाती है. जेव्हा त्यांच्याकडे पैसे येतात तेव्हा त्यांना पैशांचा गर्व असतो. जब अच्छा घर मिलता है वो घर का घमंड हो जाता. जेव्हा त्यांना चांगलं घर भेटतं त्यावेळेस त्या घराचा त्यांना गर्व असतो. अच्छा नौकरी है तो फिर इंसान से फिर बात करना ही छोड़ देता. जेव्हा त्यांना चांगलं नोकरी असतात त्यावेळेस ते मनुष्यासोबत बोलणं ही सोडून देतात. अपना भाई, रिश्तेदार, अपना दोस्त, सब कोई को ये पैसा जो है भूलने के लिए काम करता है. आपला भाऊ व नातेवाईक व मित्र या सर्वांना ते सोडून टाकतात. क्योंकि इंसान के हृदय के अंदर घमंड आ जाती है. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये असा गर्व आला आहे. लेकिन परमेश्वर घमंडियों का शत्रु है करके हम वचन में पढ़ते हैं. परंतु आपण असं वाचतो की गर्विष्ठांचा परमेश्वर धिक्कार करतो. इसलिए हमेशा हम लोगों का जिंदगी हम अपने आप को हलीम करके हम मिट्टी है करके बोलकर अपने को हलीम करके एक जीने के एक जिंदगी होना चाहिए. आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी नम्र असलं पाहिजे व आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी आपल्या स्वतःला नम्र करून पाहिलं पाहिजे. आज का दिन में हम लोग ये घमंड का जिंदगी से भागने को प्रयास करना चाहिए. आजच्या जीवनामध्ये आपण गर्वापासून दूर पळून गेलो पाहिजे. इसलिए लूत से कहा सोदोम से निकल के भागो. त्यामुळे परमेश्वराने लोटाला सांगितले की सोदोमामधून तू पळून जा. ये घमंड में जीने वाला सारे लोग नरक का आग के लिए तैयार हो रहा है. नहीं है तो इस धरती आग के लिए रखा गया उस आग के लिए तैयार हो रहा है. हे जे जगातले लोक जे गर्वासाठी राहतात ते नरकासाठी व जे हे जग आहे तेच एक त्यांच्यासाठी नरक असणार. यीशु ने इस जगत में रहते समय कहा मुझसे सीखो मैं नम्र मन का दीन हूँ. परमेश्वराने त्यांना येशूने असे म्हटले या जगावरची जगताना माझ्यासारखे नम्र व्हा व माझ्याकडून शिका. यीशु का जिंदगी का शुरुआत से अंत तक हम देखते समय उनका जन्म से लेकर अंत तक उसका घमंड करने को कुछ भी नहीं था. येशूच्या जीवनाच्या सुरुवातीपासून व अंतपर्यंत त्याच्या जीवनामध्ये गर्व करण्याची अशी एकही गोष्ट नव्हती. उनका जन्म में उसको घमंड नहीं है. त्याच्या जन्मापासून त्याला घमंड नाही. लोग उसको मरियम का बेटा करके बुलाया जाता था. जे लोक त्याला मरियमचा मुलगा असं करून बोलत असे. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराचा गौरव असो. और उन्होंने कहाँ जन्म लिया करके आज भी स्थापित नहीं लेकिन चरनी में सुलाया करके लिखा है. त्यांनी कुठे जन्म घेतला आजपर्यंत ते स्थापित केले नाही परंतु त्याला त्याचा जन्म चरणीमध्ये झाला असं सगळ्यांना माहिती आहे. चरनी में सुलाया जन्म हो सकता रास्ता में भी हो गए हो. चरणीमध्ये त्याला झोपवलं असणार पण त्याचा जन्म ते रस्त्यात पण झाला असणार. आज का दिन में हम देखने से इंसान का जन्म से लेके वो अपना घमंड को शुरू करता. मेरा खानदान है, मेरा परिवार ऐसा है. आजच्या जीवनामध्ये जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हापासूनच मनुष्य गर्व करतो की माझं कुटुंब आहे, सर्व आहे. प्रिय परमेश्वर के लोगों यीशु से हम नम्रता सीखना चाहिए. परमेश्वराच्या लेकरांनो येशूपासून तुम्ही त्याची नम्रताला केलं पाहिजे. हम लोग यीशु का जीवन
जीवन को देखते समय, यीशु का सफर को देखते समय में भी वो गधा के ऊपर ही चलते रहा। त्याच्या जीवनाच्या बद्दल व त्याचा आपण नेहमी पाहण्याबद्दल तो नेहमी गाढवावरती चालत असे। उस समय घोड़ा पर नहीं तो हाथी के ऊपर राजा लोग चलते थे, त्यावेळेस घोड्यावरती व हत्तीवरती राजा लोक बसत असे। लेकिन यीशु मसीह गधा को चुना ताकि वो नम्र था। इस कारण से येशूने फक्त गाढवालाच त्याने हे केले कारण तो नम्र होता। हमारा जिंदगी में भी यीशु से नम्रता सीखना चाहिए। आपल्या जीवनात पण आपण येशूद्वारे जी नम्रता आहे ते शिकलं पाहिजे। प्रभु का नाम महिमा हो, परमेश्वराच्या नावाचा गौरव असो। रोजानुरोज हम प्रार्थना करना, प्रभु जी हमारे अंदर का घमंड को तू दूर कर दे। आपण रोज व रोज प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वर आमच्या जीवनातला जो गर्व आहे तो दूर कर। घमंडी लोगों को प्रभु पसंद नहीं करते हैं। जे गर्विष्ठ लोक आहेत त्यांना परमेश्वर त्यांना आवडत नाही। दूसरा सोदोम का अपराध था, वो पेट भर के खाती थी। दुसरा सोदोमचा जे अर्थ हे आहे की ते पोट भरून खात असे। इसका मतलब दूसरों का बारे में उसको चिंता नहीं था। त्याचा अर्थ असा आहे की दुसऱ्यांच्या बद्दल त्यांना काही चिंता नाही। आज का दिन हम कलीसिया में देखने से, कलीसिया में उपवास बहुत कम लोग करते हैं। आजच्या जीवनात जर आपण मंडळीमध्ये पाहिलं तर खूप कमी लोक उपवास करतात। अब भूख क्या है करके लोगों को पता नहीं। भूक जे काय आहे ते लोकांना माहित नाही। वो पेट भर के खाना वो सोदोम का पाप था। जे पोट भरून खाणे हे सोदोमचं पाप होते। तीसरा हम देखते समय दीन दरिद्रों पर वो दया माया नहीं रखते थे। जे तिसरा आहे ते दीन व दरिद्री लोकांवर ते माया करत नसे। वो अपना बारे में ही सोचते थे, अपने लिए जीते थे। ते फक्त स्वतःबद्दल जे विचार करत असे व त्या स्वतःसाठी जगत असे। लेकिन यीशु का जिंदगी का मकसद अपने लिए नहीं था, दूसरों के लिए था। येशूचा जीवनाचा अर्थ फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी होता। इसलिए सोदोम का पाप से भागना चाहिए। त्यामुळे सोदोमच्या पापापासून आपण पळून गेला पाहिजे। हम लोग मत्ती का सुसमाचार में आते समय, जे आपण मत्ती शुभ वर्तमानकडे वळत असताना वहाँ यूहन्ना प्रचार करते समय बोलता, परमेश्वर का क्रोध से भाग जाओ। तिथे यूहन्ना असं म्हणतो की परमेश्वराच्या क्रोधापासून आपण पळून जा। मत्ती का सुसमाचार 3 अध्याय मत्ती शुभ वर्तमानाचा 3रा अध्याय 7 वचन पढ़िए। 7वा वचन। परंतु फरिशी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बप्तिस्मासाठी येताना पाहून त्यांनी त्यास म्हटले, अहो सापांच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळाव्यास तुम्हाला कोणी सावध केले? जब उसने बहुतेरे फरीसी और सदूकियों को बपतिस्मा के लिए अपने पास आते देखा तो उनसे कहा कि हे सांप के बच्चों, तुम्हें किसने जता दिया कि आने वाले क्रोध से भागो? प्रभु का नाम महिमा हो। परमेश्वराच्या नावाचे गौरव असो। यहाँ पर यूहन्ना बोलता, तुमको किसने जताया कि परमेश्वर का क्रोध से भागो? इथे असं यूहन्ना म्हणतो की तुम्हाला कोणी सांगितले की परमेश्वराच्या क्रोधापासून पळून जा। तब इस पृथ्वी के ऊपर परमेश्वर का क्रोध आने वाला है, उस क्रोध से भागना चाहिए हम। या जगामध्ये जे परमेश्वराचा क्रोध येणार आहे त्या क्रोधाच्या पासून आपण पळून गेलं पाहिजे। इसलिए भजन संगीता में हम पढ़ते समय भजन वाला बोलता, पुत्र क्रोध करने से पहले उसका पैर को चुम्बो करके लिखा। जे आहे स्तोत्र संहितामध्ये आपण असं वाचतो की पुत्राचा जो क्रोध आहे तो वाढल्यापूर्वी त्याचे पाय तुम्ही चुमले पाहिजे। भजन संगीता 2 का 12 वचन पढ़िए। स्तोत्र संहिता 2रा अध्यायाचा 12वां वचन। पुत्र को चूमो, ऐसा ना हो कि वह क्रोध करे और तुम मार्ग ही में नाश हो जाओ, क्योंकि क्षण भर में इसका क्रोध भड़कने को है। धन्य है वे जिनका भरोसा उस पर है। पुत्राने रागू नये आणि तुम्ही वाटाने नाश पावू नये म्हणून त्याचे चुंबन घ्या, कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल, त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत। प्रभु का नाम महिमा हो। परमेश्वराच्या नावाचा गौरव असो। पुत्र को चुम्बो करके इधर लिखा। इथे सांगितलंय पुत्राला तुम्ही चुंबन घ्या। कौन है ये पुत्र? हा पुत्र कोण आहे? हमारा यीशु मसीह है, परमेश्वर का पुत्र। हा आपला येशू ख्रिस्त जो परमेश्वराचा पुत्र आहे। ये बात को यीशु के साथ रहा हुआ पत्रोस बोलता, तू सर्वशक्तिमान परमेश्वर का पुत्र है। इथे जो पौल जे पेत्रस जो परमेश्वरासोबत राहतो तो म्हणतो की हा सर्वशक्तिशाली परमेश्वराचा पुत्र आहे। और पिता पुत्र पवित्र आत्मा भी पिता भी इसके लिए गवाही देता, ये मेरे प्रिय पुत्र है। पिता पुत्र पवित्र आत्मा पण साक्ष देतात की हा परमेश्वराचा पुत्र आहे। जब यीशु मसीह बपतिस्मा ले रहे थे, जेव्हा येशू ख्रिस्त बपतिस्मा घेत तब होता, पिता गवाही देता है कि ये मेरे पुत्र है, प्रिय पुत्र है। तेव्हा जो पिता आहे तो त्याची साक्ष देतो की हा माझा प्रिय पुत्र आहे। तब हम लोग नाश होने बिना रहना चाहिए तो पुत्र को चुमना चाहिए। जर आपल्याला नाश व्हायचा नसेल, त्यापासून वाचवायचा असेल तर आपण जे पुत्राला चुंबन
घेतलं पाहिजे. पुत्र को चुमने का अर्थ क्या है? पुत्राला चुंबन घेणे म्हणजे याचा अर्थ काय आहे? प्रभु को प्यार करना. प्रभूला जे आहे प्रेम करणे. यीशु ने जब इस जगत में था उस समय यीशु ने कहा, जेव्हा येशू या पृथ्वीवर होता तेव्हा त्याने काय म्हटले? जो कोई मुझे प्रेम करता है वो मेरा आज्ञाओं को मानेगा. येशू ख्रिस्ताने म्हटले की जे पण माझ्यावरती प्रेम करतात ते माझ्या आज्ञेला पालन करणार. परमेश्वर का आज्ञा है कि हम लोग बपतिस्मा लेना. परमेश्वराची अशी आज्ञा आहे की आपण सर्वांनी बपतिस्मा घेतला इसलिए पाहिजे. वो आज्ञा को भी यीशु मसीह भी माना और यीशु भी लोगों को मानना सिखाया. त्यामुळे येशू ख्रिस्ताने पण बपतिस्मा घेऊन त्याची आज्ञा पाळली व आपण पण त्याद्वारे आपण शिकलं पाहिजे त्याची आज्ञा पाळायला. मार्क का सुसमाचार 16 में हम पढ़ते समय, मार्क शुभवर्तमान 16:16 मध्ये जो विश्वास करके बपतिस्मा लेगा उसी का उद्धार होगा करके लिखा. जे विश्वास करून बपतिस्मा घेतात त्याचंच फक्त तारण होईल. हाँ, योहन्ना कहाँ पर बोला कि तुम परमेश्वर का क्रोध से भागो करके? योहानाने कुठे म्हटलं की परमेश्वराच्या क्रोधापासून तुम्ही पळून जा? किसने तुमको जिताया करके बोला? जहाँ पर बपतिस्मा लेने को आया तब उन्होंने ये बात बोला. त्याने कुठे म्हटले? जेव्हा तिथे बपतिस्मा घेत आलेले लोकांना त्याने तिथे म्हटले. परमेश्वर का आने वाला क्रोध से भागना चाहते तो आप वचन को विश्वास करके मन फिर के बपतिस्मा लेना जरूरी है. परमेश्वराच्या क्रोधापासून तुम्हाला वाचायचं असेल तर परमेश्वराची आज्ञा मानून तुम्ही बपतिस्मा घेतला पाहिजे. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराचे नावाचा गौरव असो. पढ़िए मार्क का सुसमाचार 16:16. जो विश्वास धरितो व बपतिस्मा घेतो त्यांचं तारण होईल. जो विश्वास करे और बपतिस्मा ले उसी का उद्धार होगा, परंतु जो विश्वास न करेगा वह दोषी ठहराया जाएगा. जो विश्वास करके बपतिस्मा लेगा उसका उद्धार होगा. जो विश्वास धरितो व बपतिस्मा घेतो त्याचेच तारण होईल. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराच्या नावाचा गौरव असो. जो विश्वास नहीं करेगा, बपतिस्मा नहीं लेगा, वो दोषी ठहराया जाएगा. जो विश्वास घेत नाही, जो बपतिस्मा करत नाही त्याचा नाश होईल. हाँ, उनका जिंदगी आग में नाश होगा. त्यांचं जे जीवन आहे ते अग्नीमध्ये नाश होणार. यदि इसमें से कोई बपतिस्मा नहीं लिए हो, प्रभु यीशु का आज्ञा के मुताबिक मन परिवर्तन करके बपतिस्मा ले लीजिए. जर तुम्हापैकी कोणी बपतिस्मा घेतला नसेल तर परमेश्वराला परिवर्तन करून तुम्ही बपतिस्मा घेतला पाहिजे. तीसरा हम पढ़ते समय पौलोस तीमुथियुस को एक बात बोलते हुए देखते हैं, किस बात से भागो. तर तिसऱ्या मध्ये आपण पौलुस तीमुथीला म्हणतो की तुम्ही एक गोष्टीपासून पळून जा. पहला तीमुथी 6 का 11 वचन पढ़ते समय, पहिलं तीमुथी 6:11 वचनामध्ये पढ़िए वचन. हे देवभक्ता, तू यापासून पळ आणि नीतिमत्व, सुभिक्त, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता यांचं पाठीस लाग. 10 और 11. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटांचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून भटकले आहेत आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे. क्योंकि रुपये का लोग सब प्रकार की बुराइयों की जड़ है, जिसे प्राप्त करने का प्रयत्न करते हुए कितनों ने विश्वास से भटक कर अपने आप को नाना प्रकार के दुखों से छलनी बना लिया है. पर हे परमेश्वर के जन, तो इन बातों से भाग और डर. बस यहाँ पर लिखा, इन बातों से तू भाग. इथे असं लिहिलं आहे की या गोष्टीपासून तू पळून जा. आज का दिन में इंसान पैसा का पीछे भागता है. आजच्या जीवनामध्ये जो मनुष्य आहे ते पैशासाठी पळतो. उनको परमेश्वर नहीं चाहिए, त्यांना परमेश्वर नको आहे. उनको मीटिंग नहीं चाहिए, त्यांना सभा नको आहे. उनको उपवास प्रार्थना नहीं चाहिए, त्यांना उपवास प्रार्थना नाही उनको पाहिजे. बाइबल स्टडी नहीं चाहिए. त्यांना बायबल अध्ययन नाही पाहिजे. उनको पैसा से बस, पैसा बस है उनके लिए. त्यांच्यासाठी फक्त पैसेच बस आहे. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराच्या नावाचा गौरव असो. प्रिय परमेश्वर के बच्चे, ये पैसा का बारे में हम लोग बहुत सावधान रहना चाहिए. प्रिय परमेश्वराच्या लेकरांनो, या पैशाच्या गोष्टीमध्ये तुम्ही खूप सावधान राहिले हम पाहिजे. बाइबल में पढ़ते समय यीशु का चेलों में से भी एक था जो पैसा का पीछे भागते थे. आपण शास्त्रामध्ये वाचताना परमेश्वराचा जो एक शिष्य होता तो पण पैशाकडे पळाला. पैसा पैसा करके वो भी भागता था. तो पण पैसे करून असं पळत असे. लेकिन हम लोग देखते समय उनका अंत बड़ी बुरी रीति से हुआ करके हम देखते हैं. परंतु त्याचा अंत पाहिला तर खूप एका वाईट रीतीने त्याचा अंत झाला. इसका बारे में ठीक रीति का एक समझदारी हम रखना जरूरी है. त्यामुळे आपण ह्या गोष्टीबद्दल अशी समजदारी ठेवली पाहिजे. यीशु ने इस जगत में रहते समय ये धन का बारे में क्या सिखाया? येशू ख्रिस्ताने या जगतामध्ये राहत असताना धनच्या विषयी त्यांनी काय सांगितले? मत्ती का सुसमाचार 6 अध्याय, मत्तईचा 6वा अध्याय 19 और 20 वचन पढ़िए. 19 व 20 वचन. अपने लिए पृथ्वी पर धन इकट्ठा ना करो, जहाँ कीड़ा और काई बिगाड़ते हैं
और जहाँ चोर सेंध लगाते और चुराते हैं, परंतु अपने लिए स्वर्ग में धन इकट्ठा करो, जहाँ ना तो कीड़ा और ना काई बिगाड़ते हैं, और जहाँ चोर न सेंध लगाते और ना चुराते हैं. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, ते कसर व जंग खाऊन नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, ते कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराचा नावाचा गौरव असो. यीशु ने इस जगत में रहते समय कहता, स्वर्ग राज्य में तुम धन को इकट्ठा करो. येशू ख्रिस्ताने या जगात भूतलावरती राहत असताना त्याने सांगितलं की स्वर्गाचे धन तुम्ही प्राप्त करा. लेकिन आज इंसान का जिंदगी को देखने से इंसान धन का पीछे रात और दिन मेहनत करते हैं, लेकिन आखिरी में सारे धन को छोड़ के वो चले जाता है. परंतु आजच्या जीवनात आपण मनुष्याला पाहिले तर तो फक्त धनाच्या पाठी असतो. आप लोग भजन संगीता पढ़ते समय, आपण स्तोत्र संहिता वाचताना भजन संगीता में हम देखते हैं कि इंसान पैसा कमाता है, लेकिन वो कौन अनुभव करता है करके मालूम नहीं है करके लिखा. इथे असं आपण लिहिलं आहे की मनुष्य स्वतःसाठी पैसा जो आहे कमवतो, पण नंतर त्याचं काय होते ते त्याला माहित नाही. पढ़िए वचन तुम्ही असं वाचा स्तोत्र संहिता 19 अध्याय 39 का 6th वर्स पढ़िए. 6वे वचन. खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगीच धामधूम करीतो, तो धन साठवितो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही. सचमुच मनुष्य छाया से चलता फिरता है, सचमुच वे व्यर्थ घबराते हैं. वे धन का संचय तो करता है, धन का संचय तो करता है, परंतु नहीं जानता कि इसे कौन लेगा. नहीं जानता कि कौन लेगा. पण त्याला माहित नाही की हे कोण घेणार. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराच्या नावाचा गौरव असो. एक बार एक व्यक्ति बहुत सारा पैसा कमाया. एक वेळेस एका व्यक्तीने असे खूप पैसे जमवले. लाखों रुपया, 3 करोड़ रुपया उन्होंने कमाया. लाखों रुपए, 3 करोड़ रुपए त्याने कमावले. किसी को जिंदगी में 1 रुपया भी वो दिया नहीं है. त्याच्या जीवनामध्ये त्यांनी कोणाला पण 1 रुपये पण दिले नाही. उन्होंने क्या कर दिया, त्यांनी काय केले, उन्होंने मरते समय 3 दोस्तों को बुलाया. त्याने त्याच्या मरणाच्या वेळी 3 आपल्या मित्राला त्याने बोलावले. उन्होंने बोला, मैं मरने के बाद में ये मेरे लिए तू दे देना. त्याने असं सांगितले की मी मरणाच्या वेळेस तू हे पैसे दे. इसका मतलब मेरे लिए दे देना, मुझको मरने के बाद भी लेके जाने के लिए तुम काम करला ये पैसा से. याचा अर्थ आहे की जे पैसे आहे त्याचे जे मी मरण पावलो तर त्याचा उपयोग माझ्यासाठी करा. उसको आगे पीछे कोई नहीं था, ना बच्चे, ना संतान, ना पत्नी, कोई नहीं है. त्याच्या मागे पुढे कोण नव्हतं, त्याला संतान नव्हते व बाळ जे त्याला पत्नी पण नव्हती. इन्होंने क्या कर दिया, 3 करोड़ 3 व्यक्ति का हाथ में दिया. त्याने काय केलं, जे त्याचे 3 करोड होते ते 3 व्यक्तींच्या हाती दिले. मरने के बाद में मेरे लिए मेरे कब्र में डाल दो करके बोल के. त्याने असे सांगितलं की मी मरण पावल्यावरती माझ्या कबरेमध्ये ते टाका. किसी को जिंदगी में दिया नहीं है. त्याच्या जीवनामध्ये त्यांनी कोणालाच कधी दिला नाही. एक पादरी का हाथ में दिया 1 करोड़ रुपया. त्याने एका फादर कडे ते असे 1 करोड रुपये दिले. और 1 करोड़ रुपया एक ट्रस्टी का हाथ में दिया. आणि जे ट्रस्टी असतात त्यांच्याकडे त्याने दिले. नहीं तो उसका मित्र था वो उसके हाथ में दिया. नाही तर त्याचे जे मित्र होते त्याच्या हाती दिले. तीसरा एक वकील का हाथ में 1 करोड़ रुपया दिया. तीसरा जे एक वकील होता त्याच्या हातामध्ये त्याने दिले. उन्होंने मर गया, मरने के बाद में दफना हुआ. त्याचं मरण झालं व त्याला दफनी पण केलं. दफनाने के बाद में सब लोग एक दूसरों से, ये तीनों एक दूसरों से मिला, पूछा कि पैसा तुमने दिया है क्या उसको. जेव्हा तो मरण पावला त्याच्यानंतर एकत्र येऊन तिघांनी विचारलं की तुम्ही त्याला पैसे दिले का. पादरी ने बोला, मैंने चर्च बनाया ताकि अच्छा काम करने से ये प्रतिफल स्वर्ग में मिलेगा. त्यांच्या पास्टरांनी असं सांगितलं की मी जे आहे जे मंडळी बनवली आहे कारण स्वर्गामध्ये त्याचं धन असणार. लोगों ने आके वो चर्च में बैठकर परमेश्वर की आराधना करेगा, तब उसको प्रतिफल मिलेगा, मैं इसलिए चर्च बनाया. जे आहे लोक मंडळीमध्ये येऊन प्रार्थना करणार व त्याचा आशीर्वाद त्या लोकांनाही पण भेटणार. दूसरा ने कहा, मैंने गरीबों को मदद किया, वचन में लिखा गरीबों को दान देना परमेश्वर को दे रहा है करके, इसलिए गरीबों को मैंने मदद कर दिया करके दूसरा ने बोला. दुसऱ्याने असं म्हटले की मी गरिबांसाठी त्याचा उपयोग केला, कारण असं वचन लिहिलं आहे की जे गरिबांसाठी जे उपयोग करतात ते परमेश्वरासाठी उपयोग करतात. तीसरा ने वकील था, वकील ने बोला तुम लोग दोनों ने ठीक नहीं किया, मैंने जैसा वो बोला वैसा ही किया है.
तिसऱ्याने वकिलाने असं म्हटलं की तुम्ही दोघांनी बरोबर नाही केलं, फक्त मी कसे केले. उन्होंने क्या किया मालूम है? त्यांनी काय केले तुम्हाला माहित आहे? उन्होंने 1 करोड़ का चेक लिखकर कब्र में डाल दिया. त्याने काय केले? करोड रुपयाचा चेक लिहिला व त्या कबर मध्ये त्याने टाकले. क्या हो गया? वो पैसा तो जाएगा नहीं, क्योंकि जब तक विड्रॉ नहीं करेगा तो उन्हीं का रहेगा ना. जोपर्यंत पैसा काढणार नाही कोणी तोपर्यंत त्याचाच पैसा राहणार. प्रिय परमेश्वर के बच्चे, हम कमाते हैं, हम किसके लिए कमाते हैं? प्रिय परमेश्वराच्या लेकरांनो, आपण पैसे कमवतो ते कोणासाठी कमवतात? आज इंसान पैसा का पीछे ऐसा भाग रहा है कि इंसान को समय बिल्कुल नहीं है. आज अशा व्यक्ती जे मनुष्य आहे ते पैशासाठी असे पळत आहे की त्यांच्यासाठी आता त्यांच्याकडे वेळ लेकिन नाही. तीमुथियुस को पौलुस बोलता है, ये बातों से तुम भाग निकल, पैसा का लालच से भाग निकल. परंतु तीमुथियुस असं म्हणतो की ह्या गोष्टींपासून तुम्ही पळून जा. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराच्या नावाचा गौरव हम असो. यूदा का बारे में पढ़ते समय यूदा इस्करियोता पैसा के लिए भागा था. आपण यहूदा इस्करियोत बद्दल वाचल्यास यहूदा इस्करियोत पैशासाठी पळून गेला. बातचीत करते समय यहूदा ने पूछा, मैं पकड़ा के देने से कितना रुपया देगा, क्या देगा बताओ. बोलचालीमध्ये तो बोलत असताना म्हटला की जर मी तुम्हाला पकडून दिले तर तुम्ही मला किती पैसे मत्ती का देणार? सुसमाचार 26 अध्याय का 14 वचन पढ़िए. मत्तीचा शुभवर्तमान 24वा अध्याय 26 का 14. 26-14. तब यहूदा इस्करियोती नाम 12 चेलों में से एक ने महायाजकों के पास जाकर कहा, यदि मैं उसे तुम्हारे हाथ पकड़वा दूं तो मुझे क्या दोगे? उन्होंने उसे 30 चांदी के सिक्के तोड़कर दे दिए और वह उसी समय से उसे पकड़वाने का अवसर ढूंढने लगा. तेव्हा यहूदा इस्कारियोत नावाच्या 12तील एकाने मुख्य याजकांकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराच्या नावाचा गौरव असो. यहाँ पर हम क्या देखते हैं? इथे आपण काय पाहतो? 30 सिक्का तोल के उनका हाथ में दे दिया गया. 30 रुपये त्याच्या तोलून त्याच्या हातामध्ये दिले. मत्ती का सुसमाचार में वापस हम पढ़ते समय क्या देखता? मत्ती शुभवर्तमध्ये आपण वाचताना काय पाहतो? यहाँ पर हम देखते हैं कि वो आखिरी में वो पैसा को फेंक कर मरना पड़ा. शेवट त्याच्या वेळी तो ते पैसे फेकूनच तो मरण पावला. पढ़िए वचन 27:5. 27चं वचन 5. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. तब वह उन सिक्कों को मंदिर में फेंक कर चला गया और जाकर अपने आप को फांसी दी. देखिए, पैसा कमाया लेकिन पैसा को फेंक के मरा. त्याने पैसे कमावले पण ते पैसे फेकूनच तो मरण पावला. प्रिय परमेश्वर के लोगों, पैसा जरूरी है लेकिन पैसा का पीछे हम भागना नहीं चाहिए. प्रिय परमेश्वराच्या लेकरांनो, आपल्याला पैशाची गरज आहे पण तुम्ही त्याच्या पाठी पळून जाऊ नका. पैसा का लालचा से हम भाग निकलना चाहिए. पैशाची जी लालच आहे त्याच्यापासून आपण पळून गेलं पाहिजे. चौथा हम पढ़ते समय और एक बात हम पौलुस बोलते हुए देखते हैं, जवानी अभिलाषा से भाग जा. चौथं जे पाऊल असं म्हणतो की आपल्या तरुणाच्या अभिलाषापासून तुम्ही दूर पळून जा. दूसरा तीमुथी 2 का 22 वचन पढ़िए. दुसरा तीमोथी 2 अध्यायाचं 22वं वचन. तरुणापणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करण्याबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांचा पाठीस लाग. बस. जवानी की अभिलाषाओं से भाग और जो शुद्ध मन से प्रभु का नाम लेते हैं उनके साथ धर्म और विश्वास और प्रेम और मेल मिलाप का पीछा कर. यहाँ पर लिखा, जवानी का अभिलाषा से भाग जा. इथं असं लिहिलं आहे, तरुणपणाच्या वासनेपासून तुम्ही दूर पळून जा. जवानी जिंदगी में बहुत सारे अभिलाषा ही होती है. तरुणपणामध्ये खूप काही तरुणपणाच्या वासना असतात. अपना मनमानी से जीना, सिनेमा देखना या टीवी देखना या फेसबुक में रहना, ये सब जवानी में रहने वाला एक अभिलाषा है. जे आपण तरुणपणाच्या वासनामध्ये जाऊन पिक्चर बघणे, टीव्ही बघणे व फेसबुक मध्ये असे राहणे. अभी आप पूछेगा नहीं भागेगा तो क्या होगा? जर आम्ही असं विचारे की तुम्ही पळून जाऊ नका तर तुम्ही काय करणार? ये सब नहीं छोड़ेगा तो क्या होगा? हे जर तुम्ही सोडलं नाही तर काय होणार? हम लोग नाश हो जाएंगे, नहीं तो नष्ट हो जाएंगे. आपण नाश होणार नाही तर नष्ट होणार. लूत से स्वर्गदूत बोलता, तू नहीं भागेगा तो तू नष्ट हो जाएगा. लोटला जे आहे तो स्वर्गदूत म्हणतो, जर तू पुढे पळून नाही गेला तर तुझा नाश होणार. ये लोत भागा अपना दामाद के पास और दामाद से बोला ऐसा ऐसा होने वाला है, लेकिन दामाद ने उनको मजाक उड़ाया और
उनका बात को नहीं माना। लोतही त्याच्या दामादकडे गेला व त्याला सर्व सांगितलं व त्याने विश्वास नाही केला। प्रभु का नाम महिमा हो। परमेश्वराच्या नावाचा गौरव असो। आज का दिन में लोगों को बताते समय दुनिया नष्ट हो जाएगा और नरक है, स्वर्ग है, ये सब बोलने से मजाक लगता है, लोग विश्वास नहीं करते। जर आज लोकांना आपण स्वर्गाबद्दल व नरकाबद्दल सांगितलं व त्याचा नाश, तर ते लोक त्यावर विश्वास ठेवत नाही। हम लोग भजन संहिता 1 में पढ़ते समय स्तोत्र संहिता पहिल्या अध्यायामध्ये वाचताना वहां पर देखता हम लोग खड़ा रहना, बैठना, चलना, ये तीनों बातों को वहां लिखा है। इथे आपण उभे राहत असताना व बसत असताना पण तिथे लिहिले आहे। दुष्टों का युक्ति में नहीं चलना, जे दुर्जन आहे त्यांच्या मसलतीने नाही चालणार, पापियों का मार्ग में खड़ा नहीं रहना, जे पापी लोकांच्या जे मसलतीमध्ये नाही चालणार, ठट्ठा करने वालों का मंडली में बैठना नहीं, जे थट्टा करतात त्यांच्या बैठकीमध्ये बसणार नाही। तब खड़ा नहीं रहना, चलना नहीं, बैठना नहीं, तो फिर क्या करना चाहिए? जर उभे नाही राहायचं व बसायचं नाही तर मग आपण काय करायचं? भागना चाहिए। तर आपण काय केलं पाहिजे? प्रिय आपण परमेश्वर के केलं लोगों, पाहिजे। हम भी बैठने का समय नहीं है, प्रिय परमेश्वरच्या लेकरांनो, आता ही बसायची संधी नाही आहे, चलने का समय नहीं है, चालायची संधी नाही आहे, पाप और बुराई को छोड़कर भागने का समय है। जे पाप आहे व त्याचं जे बुराई आहे त्यापासून आपण पळून गेलं पाहिजे। या लूत से बोला भाग जाओ, लूटला म्हटलं की तू पळून जा। आज परमेश्वर आप लोगों से बोलता बुराई को छोड़ के भाग जाओ, आज परमेश्वर तुम्हाला म्हणतो की जे पाप आहे त्याला सोडून तुम्ही पळून जा। सोदोम को छोड़ के भाग जाओ, सोदोमला तुम्ही सोडून पळून जा। आने वाला परमेश्वर का क्रोध से भाग निकलो, येणारा परमेश्वराच्या क्रोधापासून तुम्ही पळून जा। पैसा का लालचा से भाग जाओ, पैशाचं जे तुम्हाला लालच आहे त्यापासून तुम्ही पळून जवानी का जा। अभिलाषाओं से भाग निकलो। तरुणाच्या वासनेपासून तुम्ही पळून जा। दूसरा क्या बोला गया? नंतर दुसरं त्यांनी काय म्हटले? लूत से बोलता पीछे मुड़ के नहीं देखना। लोटला त्यांनी दुसऱ्यांदा सांगितले की मागे वळून तू पाहू नको। आज बहुत सारे लोग पारिवारिक जिंदगी में है, वे लोग बहुत दुखी है क्योंकि वे लोग पीछे मुड़ के देखकर अपना दौड़ को रोका हुआ है। आजच्या जीवनामध्ये, पारिवारिक जीवनामध्ये लोक जे का दुःखी आहे ते फक्त पाठी मारून जे मागे बघून पाहतात। उन लोग, कई परिवार में एक व्यक्ति उद्धार में आया, वे लोग दौड़ को शुरू किया। एकाच्या परिवारामध्ये एकाने जर तारण पावले तर त्याची जी धाव त्यांनी सुरुवात केली। नहीं है तो 2 लोग मीटिंग में आता, एक आता नहीं है। नाहीतर 2 लोक जे आराधनेमध्ये येतात व एक येत नाही। 4 लोग है तो 3 लोग आता, एक आता नहीं है। 4 लोक आहेत तर त्यापैकी 3 लोक फक्त येतात। ऐसा कई परिवार हम लोग देख सकते हैं। असे आपण काही कित्येक परिवार आपण पाहतात। या लूत से क्या बोला गया? या लोटाला इथे काय ये म्हणते? लोथ तू पीछे मुड़ के नहीं देखना। हे लोटा तू मागे वळून पाहू नको। ये सुसमाचार पूरा परिवार के लिए दिया गया था। हे जे सुसमाचार आहे ते पूर्ण परिवारासाठी दिलं होतं। लूत का पत्नी, दोनों बच्चा, सबको बोला पीछे मुड़ के नहीं देखना। लोट व त्याची पत्नी व त्याचे दोन्ही लेकरांना सांगितलं की तुम्ही मागे वळून पाहू नका। प्रभु का नाम महिमा हो। परमेश्वराच्या नावाचा गौरव असो। कभी कभी ये दौड़ का बारे में मैं सोचता, ये इन लोगों कैसा दौड़ा होगा। मी कधी कधी असा विचार करतो की हे लोक धावाबद्दल कसे धावले असणार। सबसे पहले लूत का बच्चे लोग दौड़े होंगे। सगळ्यात पहिली लोट आहे, त्याचे जे मुलं आहे ते धावले असणार। दोनों बेटियां आगे भाग गई होगी। दोन्ही मुली पुढे पळून गेले असणार। परमेश्वर का दूत ने बोला पीछे मुड़ के नहीं देखना, उन लोग पीछे मुड़ के देखा नहीं। परमेश्वराच्या देवदूताने सांगितले की मागे वळून पाहू नको, तर त्यांनी नाही पाहिले। उसका पीछे पिताजी रहा होगा। त्याच्या मागे त्यांचा बाप असणार। सबसे पीछे लूत का पत्नी रही होगी। सगळ्यात मागे आहे लूतची बायको। यदि लूत का पत्नी आगे ही रहती तो जर लोटाची जी बायको होती जर ती पुढे असती वो तर पीछे मुड़ के देखकर नमक का खंभा बन जाने से पति और बच्चे लोग उधर ही रुक जाता था। जर ती जे मिठाचं खांब होतं त्यापासून वाचली असती। इसलिए उन लोग सामने दौड़ा और लूत का पत्नी पीछे थी। ते सगळेजण पुढे धावले व जे लोट आहे त्याची पत्नी मागे होती। यदि लूत और बच्चे पीछे मुड़ के देखने से क्या होता था? जर लोट व त्याची जी मुलं आहे त्यांनी मागे वळून पाहिलं असतं उन लोग भी नमक का खंभा ही बन जाते थे। ते पण मिठाचा खांब झाले असते। प्रिय परमेश्वर के बच्चे, आज आप लोगों को बोलता, आप परिवार में कौन आता नहीं आता मत देखिए। आजच्या प्रिय लेकरांनो, तुमच्या परिवारामधून कोण कितीक जण येतात कितीक नाही हे तुम्ही पाहू नका। आप अपना प्राण को बचाओ, भागो। तुमच्या प्राणाला तुम्ही वाचवा व पळा। स्वर्गदूत क्या बोलता? अपना प्राण लेकर भाग जा। स्वर्गदूत कसं म्हणतो की तुमचा प्राण घ्या व तुम्ही पळून जा। हम अपने प्राण को बचाइए, हम दूसरों का प्राण को नहीं बचा सकते। आपण स्वतःच्या प्राणाला वाचू शकतो, दुसऱ्याच्या प्राणाला नाही। हम लोग दूसरों को सलाह दे सकता, लेकिन हम उनको बचा नहीं सकते। दुसऱ्यांना आपण सल्ला देऊ शकतो पण त्यांना वाचू शकत नाही। प्रिय परमेश्वर के बच्चे, पीछे मुड़ के देखेगा तो आप भी खड़ा हो जाएगा। प्रिय परमेश्वराच्या लेकरांनो, तुम्ही पण मागे वळाल तर तुम्ही पण एक खांब व्हाल। कई लोग अपनी जिंदगी में पीछे मुड़ कर देकर अपना दौड़ को बंद कर दिया है। काही लोकांनी मागे
मागे वळून पाहिल्यामुळे त्यांच्या जीवनाची धाव त्यांनी तिथेच थांबवली. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराच्या नावाचा गौरव असो. तीसरा यहाँ पर लूत से क्या बोला? तिसरा लोटला परमेश्वराने काय म्हटले? तीसरा बात बोला कि थराई में ठहरना नहीं. खोऱ्यामध्ये तुम्ही थांबू नका. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराच्या नावाचा गौरव असो. परमेश्वर इधर लूत को और एक चेतावनी देता, थराई में ठहरना नहीं. इथे अजून एक चेतावणी देतं की खोऱ्यामध्ये थांबू नका. क्यों लूत को थराई में ठहरना नहीं है करके बताया? का सांगितले खोऱ्यामध्ये थांबू नको? इसका कारण लूत का एक आदत है, जहां भी थराई मिलेगा वो थराई को चुन लेता था. तिथे असं लोटचं जे हे होतं की तिथे पण त्याला खोरं दिसेल तिथेच तो थांबत व त्याला स्पर्श करीत असे. सोदम का बारे में हम पढ़ते समय सोदमच्या विषयामध्ये आपण वाचत असताना सोदम नाश होने से पहले वो बहुत सुंदर एक थराई था. जे सोदम होतं ते वाचण्याचे नाश होण्याच्या पहिले ते खूप सुंदर होतं. पढ़िए वचन उत्पत्ति का किताब 13 अध्याय. उत्पत्ती 3 अध्याय 13 अध्याय 10 वचन पढ़िए. 10 वचन. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यर्दनेचे सर्व खोरे पाहिले. तो तिथ सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला. त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिस्र देशासारखा होता. तब लूत ने आंख उठाकर यर्दन नदी के पास वाली सारी तराई को देखा कि वह सब सिंची हुई है. जब तक यहोवा ने सदोम और अमोरा को नाश ना किया था, तब तक सोअर के मार्ग तक वह तराई यहोवा की वाटिका और मिस्र देश के समान उपजाऊ थी. अब्राम जब चुनौती लूत को दिया, जेव्हा अब्रामाने आपली चुनौती लोटासमोर ठेवली, लूत ने थराई को चुना. लोट आहे त्यांनी जे खोरे आहे त्याला चुनलं. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराच्या नावाचा गौरव असो. परमेश्वर को हर एक का आदत मालूम है. परमेश्वराला प्रत्येक मनुष्याच्या सवय माहित आहे. इस कारण से खास करके बोला गया थराई भर में कहीं भी रुकना नहीं. त्यामुळे त्याला सांगितलं की खोऱ्याच्या इथे कुठेच थांबू नका. जिंदगी में कई थराई हमारे लिए पार करना पड़ता. आपल्या जीवनामध्ये असे कित्येक खोरे आहे ते आपल्याला जे पार करायचे कई आहे. थराई रहने का बहुत लायक और सुंदर रहेगा, काही जे खोरे आहे ते खूप सुंदर असणार. लेकिन हमारा मन ऐसा समय में उस जगह में रहने का मन करेगा. काही वेळेस आपले मन आहे ते तिथे राहण्याची इच्छा करेल. जब मन भावना जगह मिलेगा उधर ही रहने को मन करता है. जेव्हा आपल्या मनातून अशी आशा होणार तर आपण तिथेच राहणार. अब अब्राम तंबू में वास करता था, लेकिन लूत ने अपने लिए सोदोम में घर बनाया. जो अब्राम होता तो तंबू मध्ये वास करत होता, पण लोट आहे त्याने तिथे घर बांधले. लेकिन उन्होंने समझा कि ये जगह मेरे लिए रहने को बहुत अच्छा जगह है. त्याने असा विचार केला की ही जागा आहे माझ्यासाठी खूप चांगली आहे. लेकिन अब्राम ने चुना पहाड़ को चुना था, लेकिन लूत ने थराई को चुना. अब्रामाने जे पर्वत आहे त्याला त्यांनी नेमलं होतं, पण लोटाने जे खोऱ्याला त्यांनी नेमलं. लेकिन परमेश्वर का लोग प्रार्थना का पहाड़ पर रहना परमेश्वर का मर्जी है. परमेश्वराची आज्ञा आहे की परमेश्वराच्या लोकांनी पर्वतावर राहिलं पाहिजे. प्रार्थना का पर्वत में रहना चाहिए. प्रार्थनाच्या पर्वतावर त्यांनी उभे राहिले पाहिजे. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराची नावाचा गौरव इसलिए असो. लूत को कहा, ये लूत तू थराई में कहीं रुकना नहीं चाहिए. म्हणून सांगितलं की हे लोटा तू खोऱ्याच्या इथे थांबू नकोस. प्रिय परमेश्वर के लोगों, परमेश्वर आपका जिंदगी में कई आशीषें इस धरती में देता है. प्रिय परमेश्वराच्या लेकरांनो, या जगामध्ये परमेश्वर तुम्हाला खूप आशीर्वाद देत आहे. जब आशीष देता, उस आशीष में आप आत्मिक आशीष को छोड़कर आप लोग उधर ठहरना नहीं चाहिए. जेव्हा तुम्हाला आशीर्वाद देतो तर तुम्ही आत्मिक जे गोष्टी आहेत, जे आशीर्वाद आहे तेच तुम्ही घेतला पाहिजे. जब याकूब का बारे में आप लोग पढ़ते हैं, याकूब को जब परमेश्वर 2 झुंड का धनी बनाए, याकूब ने आकर जब पद्दनाराम में आया, वहां पर उन्होंने अपने लिए एक जगह देखा और उधर मोल लिया. जे याकूब होता त्याला 2 प्रकारच्या लोकांमध्ये ठेवलं. जेव्हा एक जे चुनाव केला तर त्याने तिथे राहिला. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराचा गौरव असो. उसके कारण से उनका जिंदगी में कई मुसीबतें सामना करना पड़ा. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये खूप परीक्षा त्याने सामोरे जायला लागले. आपका जिंदगी में आप जहां पर रहना है वहां नहीं रहेगा. आपका जिंदगी में कई समस्या को सामना करना पड़ेगी. जिथे तुम्हाला राहायला नाही पाहिजे, जर तुम्ही तिथे राहाल तर तुमच्या जीवनामध्ये असे खूप परीक्षा येतील. हमारा जिंदगी पहाड़ का जिंदगी नहीं, तो प्रार्थना का जिंदगी होना चाहिए. आपलं जीवन हे प्रार्थनेचं किंवा पर्वताचं राहिलं पाहिजे. परमेश्वर ने लूत से कहा, तू पर्वत में भाग जा. परमेश्वराने लोटाला सांगितलं की तू डोंगराकडे वळून जा. तू थराई में कहीं भी रुकना नहीं चाहिए. तू खोऱ्याच्या इथे थांबू नकोस. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराची नावाचा गौरव असो. हमारा जिंदगी में कई सुविधाएं प्रभु हमें देगी.
आपल्या जीवनामध्ये खूप काही सुविधा परमेश्वराने दिल्या असणार. अच्छा घर देगा, चांगला घर देणार, अच्छा गाड़ी देगा, चांगली गाडी देणार, अच्छा सुविधाएं देगा. आणि अजून काही पण सुविधा देणार. जब सुविधा बढ़ जाता है तब सिर्फ संडे का मीटिंग सिर्फ अटेंड करेगा. जेव्हा फक्त सुविधा आपल्या वाढतात तेव्हा फक्त रविवारच्या आराधनाच फक्त ते येतात. कई जगह पर हम लोग रुक जाते हैं. काही जागेत आपण थांबतो. उसके बाद में कई बीमारियां, कई कष्ट, कई दुख, कई आंसू का रास्ता में गुजरना पड़ेगा. त्यावेळेस आपल्याला कष्टाने आजाराने आपल्याला जावे लागेल. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराच्या नावाचा गौरव असो. प्रभु यीशु का जिंदगी को हम पढ़ते समय प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल आपण वाचत असताना यीशु पहाड़ पर चढ़ा प्रार्थना करने को. परमेश्वर येशू जो आहे तो डोंगरावरती प्रार्थनेसाठी गेला. यहाँ पर लूत से स्वर्गदूत ने क्या कहा? इथे स्वर्गदूताने लोटाला काय म्हटले? लूत से कहा पर्वत में भाग जा. तू डोंगरावरती पळून जा. लेकिन लूत ने जवाब में क्या बोला? तेव्हा लोटाने त्या काय म्हटले? हमसे नहीं होगा. आमच्याकडून होणार नाही. प्रभु का नाम महिमा हो. परमेश्वराच्या नावाचा गौरव असो. आज का दिन में पूरा दिन काम करने के लिए बोलने से काम करने को तैयार रहते. आज जर तुम्हाला पूर्ण दिवस काम करायचं आहे तर तुम्ही तयार असतात. लेकिन प्रार्थना करने को बोलने से लोग रहेगा नहीं उधर. जर प्रार्थना करायला सांगितलं तिथे लोक राहणार नाही. रात का प्रार्थना में लोग रहेगा नहीं. रात्रीच्या प्रार्थनेवेळेस ते राहणार नाही. पर्वत का जिंदगी को इन दिनों में लोगों ने छोड़ दिया है. जे डोंगराचं जे जीवन होतं त्या लोकांनी सर्वांनी सोडलं. अब लोग मत्ती का सुसमाचार 14 अध्याय मत्ती शुभवर्तमानाचा 14वां अध्याय 22 वचन पढ़ते समय 22 वचन वाचत असताना यीशु ने प्रचार किया, लोगों को खिलाया. उसके बाद में चेलों को विदा करके उन्होंने पर्वत में गया प्रार्थना करने को. येशूने त्या सगळ्यांना वेगळं केले व नंतर जाऊन त्यांनी प्रार्थना केली. 22 वचन. और उसने तुरंत अपने चेलों को बरबस नाव पर चढ़ाया कि वे उससे पहले पार चले जाएं, जब तक कि वह लोगों को विदा करे. वे लोगों को विदा करके प्रार्थना करने को अलग पहाड़ पर चढ़ गया और सांझ को वहां अकेला था. वो पहाड़ में क्या के लिए चढ़ा? तो डोंगरावरती कशाला चढला? आजकल बहुत सारे लोग पर्वत की चोटी पर भगवान दर्शन के लिए जाते. का जे काही लोक आहेत ते डोंगराच्या जे टोकापर्यंत ते देवाचं दर्शन करायला जातात. वो किस बात को दर्शाता? ते काय दर्शवते? ईश्वर से मुलाकात करना चाहिए तो कष्ट करना पड़ेगा. जे आपण देवाला जर भेटायचं असतं तर त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करायचे असणार. तब पर्वत का जिंदगी प्रार्थना का जिंदगी है. जे डोंगराचं जीवन आहे ते प्रार्थनेचं जीवन आहे. प्रार्थना में समय बिताना बहुत ही कठिन बात है. प्रार्थनेमध्ये जर वेळ काढणं हे खूप कठीण गोष्ट आहे. प्रिय परमेश्वर के बच्चे, यीशु पर्वत पर चढ़ा और प्रार्थना किया. प्रिय परमेश्वरांच्या लेकरांनो, परमेश्वर येशू आहे तो डोंगर चढला व तिथे प्रार्थना केली. वो पहाड़ के ऊपर जाके प्रार्थना कर देते. तो जाऊन डोंगर होतो त्याच्यावर जाऊन तो प्रार्थना करत असे. यीशु ने कहा पहाड़ में रहने वाला दिया छिपा नहीं रहेगा. येशूने म्हटले की पहाड़ में रहने वाला शहर छिपा नहीं रहेगा. येशूने असे म्हटले की जे डोंगरावरती जो शहर असणार ते कधीच लपणार नाही. और पहाड़ पर रहने वाला व्यक्ति बोलने से प्रार्थना करने वाला व्यक्ति को दर्शाता. डोंगरावरचा व्यक्ती म्हटलं तर प्रार्थना करणारा व्यक्ती. आजकल बातचीत में ज्यादा समय जाता लेकिन प्रार्थना में समय ज्यादा नहीं जाते. आजकाल आहे जे गोष्टी गप्पा करण्यामध्ये वेळ जातो पण प्रार्थनेमध्ये नाही. प्रिय परमेश्वर के लोगों, हमारे सामने ज्यादा समय नहीं रखा गया है. प्रिय परमेश्वराच्या लेकरांनो, आता आपल्याकडे जास्त वेळ नाही. थोड़ा ही समय है, इस कारण से परमेश्वर ये संदेश आपको दे रहा है. थोडाच आपल्याकडे वेळ आहे म्हणून परमेश्वर तुम्हाला हा संदेश देतो. लेकिन आप लोग संदेश सुन के आदत हो गया, वो आपके लिए एक वैल्यू नहीं होगा. जो संदेश आहे तुम्ही फक्त ऐकतात व त्याचा अर्थ त्याची किंमत तुम्हाला माहित नाही. प्रिय परमेश्वर के बच्चे, भाग जाने का दिन है इन दिन. परमेश्वराच्या लेकरांनो, आता पळून जाण्याचा दिवस आहे. सब लोग अपने घुटना में आइए. सर्वजण आपल्या घुटनाकडे वळूया. भागने के लिए आप लोग निर्णय करिए. तुम्ही पळून जाण्याचा निर्णय करा. आपको सुविधाजनक एक जगह में प्रभु पहुंचाया होगा. तुम्हाला एक चांगली सुविधाजनक जी जागा आहे तिथे परमेश्वर तुम्हाला नेला आहे. आज सारे चीज आप बैठा हुआ जगह पर मिल जाता है. आज तुम्ही जिथे बसता सर्व सुविधा तुम्हाला तिथे भेटते. आप ऑर्डर करने से बस है, नेट के थ्रू आपका घर में सामान पहुंचता है. तुम्ही आज्ञा केली की ते नेटच्या द्वारे सगळ्या गोष्टी तुमच्या घरी येतात. आप रिमोट दबाने से बस है, घर में आप सिनेमा देख सकता है. फक्त रिमोट दाबला की तुम्ही घरी से जे पिक्चर बघू शकता. आप जो कुछ भी करना है आप लोग सब कुछ आज का दिन में कर सकता है. जे पण तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही आजच्या दिवसात ते करतात. लेकिन इस पृथ्वी को देखकर एक नाश नजदीक आते जा रहा है. परंतु ह्या जगाला पाहिलं तर नाश जवळ येत आहे. ये पृथ्वी आग के लिए नियुक्त करके रखा है. जे जग आहे ते फक्त नरकासाठी आहे. एक आग के देखकर इंसान आगे बढ़ते जा रहा है. आगेला पाहून लोक पुढे वळत आहे. परमेश्वर का अनुग्रह का दृष्टि हुआ एक छोटे झुंडों को परमेश्वर क्या करना है करके बताता. परमेश्वराची कृपा छोट्या झुंडावरती आहे ते काय केलं पाहिजे परमेश्वर सांगतो. सोदोम का सारे लोगों को ये संदेश नहीं दिया गया था. सोदोमच्या सर्व लोकांना हा संदेश दिला होता.
4 जन का एक छोटा परिवार में संदेश दिया, भाग निकलो। 4 लोकांचा जो छोटा परिवार होता तिथे संदेश दिला की पळून जा। सब लोग अपनी आंखों को बंद करें सर्वांनी आपले डोळे बंद करा और पाप को छोड़कर भागने का इरादा करें। हालेलुया। पापाला सोडून तुम्ही पळून जायचा इरादा करा। सोदोम का पाप से निकलकर भागने का इरादा करें। सोदोमचा पाप आहे त्याचा नाश करून तुम्ही वळून पळून जा। परमेश्वर का क्रोध से भाग निकलने का इरादा करें। परमेश्वराच्या क्रोधापासून बाहेर निघायचं तुम्ही संधी घ्या। पैसा का अभिलाषा से भागने का इरादा करें। पैशाची अभिलाषापासून तुम्ही पळून जा। वो पहाड़ के ओर भाग जाए। त्या डोंगराकडे तुम्ही वळा। एक प्रार्थना पहाड़ है। तो एक प्रार्थना करण्याचा डोंगर आहे। यरूशलेम और सियोन भी एक पहाड़ है। यरूशलेम व सियोन हे पण डोंगर आहे। यीशु ने क्या कहा? येशूने काय म्हटले? ये सारे घटनाओं से बच निकलने के लिए हमेशा जागते रहो, प्रार्थना करते रहो। सर्व घटनेपासून तुम्ही वाचण्यासाठी प्रार्थनेत जागृत असा। प्रिय परमेश्वर के लोगों, पारिवारिक लोगों, परिवार में प्रार्थना शुरू करो। प्रिय परमेश्वराच्या लेकरांनो, पारिवारिक लेकरांनो, तुम्ही परिवारामध्ये जागृत असा। अपना बच्चों को रखकर एक कम से कम 1 घंटा प्रार्थना करना शुरू आपल्या करो। मुलांना ठेवून तुम्ही 1 तास प्रार्थना करा। भयानक एक नाश दुनिया की ओर आ रही है। भयानक नाश दुनियाच्या जगाकडे येत आहे। भयानक एक आग दुनिया की ओर आ रही है। भयानक आग आहे या जगाकडे येत आहे। हम लोग तराई में कहीं ठहरना नहीं चाहिए। आपण खोऱ्यामध्ये तरलो नाही पाहिजे। हमें मिला हुआ सुविधा में खुश ना रहे। आपल्या सुविधा मिळाल्या आहे त्यात आपण खुश नाही राहिले हम पाहिजे। पीछे मुड़ के ना देखे कौन आ रहा है कौन नहीं आ रहा है। आपण पाठी मागून मागून नाही पाहिलं पाहिजे की कोण येत आहे कोण नाही। अपना प्राण को लेकर पहाड़ में भाग जाएंगे। स्वतःच्या प्राणाला घेऊन तुम्ही पळून जा। ऐसे जो लोग करेगा वही यीशु का आगमन में जाएगा। जे असे करणार तेच फक्त आगमनात दिसते। यीशु का आगमन बहुत करीब है। येशूचं आगमन खूप जवळ उसका आहे। सामने खड़ा होने के लिए हम लगातार प्रार्थना करते रहे। त्याच्या समोर उभे राहण्यासाठी आपण सदृष्ट प्रार्थना केली पाहिजे। आइए सब लोग आंखों को बंद करें। आपण सगळे डोळे बंद करूया। थोड़ी देर आत्मा के लिए जगह दे। थोडे वेळ आत्म्यामध्ये जागा देऊया। प्रभु जी मुझे प्रार्थना का आत्मा दो। परमेश्वर मला प्रार्थनेचा आत्मा दे। ये संसार की बातों में मैं तृप्त होकर रहने बिना जे जग आहे त्याच्या सुविधांना आम्ही तृप्त न करता स्वर्ग राज्य का सदा जिंदगी को हासिल करने के लिए स्वर्गाचे जे धन आहे ते प्राप्त करण्यासाठी मुझे प्रार्थना का आत्मा दे। मला प्रार्थनेचा आत्मा दे। सब लोग मुंह खोलिए। सगळ्यांनी आपले तोंड उघडा। परमेश्वर से प्रार्थना करिए। परमेश्वराकडे प्रार्थना करा। प्रभु मुझे प्रार्थना आत्मा दे। परमेश्वर मला प्रार्थनेची आत्मा दे। मैंने व्यर्थ समय बिताया बस है प्रभु जी लॉर्ड। परमेश्वर मी व्यर्थ जो वेळ आहे तो गमावला। लूत ने कष्ट करके घर बनाया। लोटानी कष्ट करून घर बनवले। अब सुंदर घर बनाया। सुंदर घर बनवले। लेकिन उसको छोड़ के भागने का दिन आ गया। परंतु त्याला सोडून जाण्याची त्याकडे वेळ इस आला। धरती को छोड़ के भागने का दिन आ गया। जगाला सोडून जाण्याची आता वेळ आली आहे। यीशु का आगमन बहुत करीब हो गया है। आगमन आता खूप जवळ आहे। हालेलुया 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 शराबा खराबा खदडाबला 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 खराबांथिनारिया हालेलुया 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 आमेन लॉर्ड हालेलुया।